तुम्ही तुमच्या आजीच्या हातचा पाट्यावरचा गोडा मसाला कधी खाल्लाय? माझी आजी ज्या प्रकारे गोडा मसाला बनवायची ना, अगदी तशाच प्रकारे माझी आई अजून सुद्धा गोडा मसाला बनवते. तर तोच मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तो कशा प्रकारे बनवतात. तर आईने सगळी सामग्री काढून दिली. कांदा, लसूण आणि खोबरं. चुलीवरची सगळी कामं आटपून झालेत आणि शेवटी जे निकारे उरले त्याच्यावरच आपण ही आता सामग्री भाजून घेणार आहे. तर सगळ्यात पहिले ह्या ज्या खोबऱ्याच्या वाट्या आहेत ना, त्या मी मस्त खरपूस भाजून घेतल्या आहेत. एकदम पण करपावायच्या नाहीये. त्याला छान असा सुगंध सुटला की समजायचं की त्या चांगल्या भाजल्यात. अशा खरपूस भाजून घ्यायचे. आणि हे जे कांदे आहेत ना, ते थोडं फुकणीने किंवा तुमच्याकडे लाटणं असेल तर लाटण्याने थोडं त्याला असं चारी बाजूनी मारून घ्यायचंय. जेणेकरून कांदा आहे तो आतमध्ये पर्यंत एकदम मऊसर असा भाजतो. असे सगळे हे साईच्या साई कांदे मी चारी बाजूंनी थोडं ठेचून घेतले आणि ते मी भाजण्यासाठी टाकते आता चुलीत. अगदी गरम जरी राख असेल ना, तरी एक 15-20 मिनिटात कांदा एकदम मस्त मऊशार भाजतो. तर त्या राखेत पुरून ठेवायचे कांद्यांना. अ 15-20 मिनिटापूर्वी कांदे भाजायला घातले होते. राखेच्या गरम उभेवर ते चांगलेच भाजून झाले. तर आता ते काढूया. आजकाल बऱ्याच ठिकाणी मसाला बनवताना लसूण ही भाजून टाकली जाते मसाल्यात. पण पूर्वी जेव्हा माझी आजी मसाला बनवायची तेव्हा ती सांगायची की लसूण जी आहे ती मसाल्यात घालण्यापूर्वी ती कधीच पूर्णपणे सोलायची नाही. त्याच्यावरचा जो टणक भाग आहे ना तो तेवढा काढून टाकायचा आणि अगदीच जास्त ज्या साली आहेत त्या काढून टाकायच्या. थोड्याफार साली लसणीवर राहू द्यायच्या. आणि लसूण आहे ना ती जर भाजली की त्यातली जी नैसर्गिक चव आहे ती निघून जाते. जे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत ते लसणीतले निघून जातात. त्यामुळे लसूण ही बिनभाजताच जर मसाल्यात घातली तर त्याची नैसर्गिक चव आणि त्याचे जे गुणधर्म आहेत आरोग्यासाठी फायदेशीर असणारे गुणधर्म टिकून राहतात. आम्ही लहान असताना शेजारच्या काकूकडे जर गोडा मसाला तयार करण्याची प्रक्रिया चालू असेल ना आणि त्यांनी ही सगळी सामुग्री चुलीत भाजायला घातली असेल तर त्याचा वास असा चौकडे पसरायचा. म्हणजे अगदी माझ्या घरात बसून सुद्धा आम्ही सांगायचो, हा आज आमच्या शेजारच्या काकूकडे गोडा मसाला बनवणं चालू आहे. एवढा त्याचा छान सुगंध पसरतो. गावात जेव्हा आगोट लागते, आगोट आगोट म्हणजे मे महिना संपताच जूनची सुरुवात होणे, ज्येष्ठ महिना. तेव्हा लोक काय करतात, गावातली लोक काय करतात, जी पण काही जेवणासाठी लागणारी सामग्री आहे, जसं की कांदा, लसूण, खोबरं असेल किंवा गरम मसाले असतील, तिखट, त्याच्यानंतर हळद, असे जे काही गोष्टी असतील, सामग्री असेल, ती सगळी एकत्र करून ठेवायचे. ते आधीच भरून ठेवायचे. जेणेकरून जेव्हा शेतीची कामं पुढे सुरू होतील, तेव्हा त्या गोष्टींसाठी धावपळ करावी लागणार नाही. तर तशाच प्रकारे माझ्या आईने सुद्धा आगोटीलाच सगळं भरून ठेवलंय सामान. मगाशी कांदे भाजले ना, त्यातला एक कांदा आपल्याला खायला आणलाय भाजलेला. मगाशी मसाल्यासाठी जे कांदे भाजले ना, त्यातला एक कांदा आहे तो खायला आणलाय. पूर्वी जेव्हा आजी असं मसाल्यासाठी कांदा भाजायची तेव्हा आम्ही पोरं तिच्या भोवती जाऊन बसायचो. का तर तो कांदा खायला. मग आम्ही हट्ट करायचो, आम्हाला दे कांदा. मग ती आम्हाला दिला तर ती मसाला कशाचा वाटणार. मग ते असं आम्हाला घाबरवायची की असा सारखा कांदा खाल्ला ना तर मिशी येते. मग ते ऐकून आम्ही थोडं थोडं घ्यायचो खायला कांदा आणि मग जायचं.